आणि तुमच्या घरात आम्हाला नाही येऊन देत. असं बरोबर म्हणण्याचा उद्देश एवढा आहे. बरोबर आहे. घराला देऊ नाही साहेबांना काय त्याला त्यांचे कोण घ्यायचं आपल्याला देतात तर कवा त्यांना दिले सगळं निवडून त्यांना द्या सगळं त्यांना द्या काहीतरी आपल्या लोकांना घ्या. दुरुस्ती केलेली नाही ना, दुरुस्ती केलेली आपण द्यायची त्यांना द्यायची. मग आता ते सूचना काढते ना याच्यावर काढतील. हा याच्यावर आपण हा म्हणल्यावर आधीच काय काढतो हा म्हणतो काय म्हणायचं मगाशी विस्तार चर्चा केली. कागदपत्र त्याला द्या, त्यांनी लिहिलेलं दुरुस्त करून अध्यक्ष पाठवतील. माझ्या स्थिती जाणार हा, ज्या ज्या सुधारणा केल्या ते सगळं त्यांनी आपल्याला फक्त आम्ही आता जी चर्चा झाली फक्त एक आम्ही दोघांनी येताना मान्य मुख्यमंत्र्यांच्या आपण चर्चा केलेली आहे. काही बाजू काढलं का म्हणजे ते त्यांना दिल्यामुळे ते आपल्याकडे राहील ना. आवश्यकता नाही साहेब, ते तुमच्याकडे राहू द्या. नंतर जर मला तुम्ही घेऊन ये आता तुम्ही नंतर मला द्या तुम्ही घ्यायचे तर आता काय करू हे संपलं ना काय मला तर देऊन टाका. आपल्याकडे राहू आपण बदल सरकारने आपल्याला हे दिलेलं आहे आणि बदल सुचत आपण हे सांगितलेलं आहे. हे आपल्याकडे नंतर नाही लागलं. पाटील, पण नंतर तुम्ही मागणी केली ना हे सुद्धा पत्र मी स्वतः पाठवलं. 2-3 पत्र कुठे ते हे यांच्याकडे नाही का, हे सुद्धा पत्र त्याच अनुषंगाने पुन्हा मी काय याच्यावर ठेवलं नाही. माझी सहित तोच भाग्यात घालून सहित पाठवतो आपल्याला दिलंय. हे आमच्याकडे नव्हतं. आपल्याकडे एकच होतं. आता सूचना काढायचं काय राहिलं आता आता आपल्या याच्यामधलं कुठली गोष्ट राहिली नाही. मग आता यांना सरकारच्या सूचना प्रशासनाच्या वरिष्ठ लेवलवर प्रशासनाच्या सूचना काढाव्या लागणार आहेत आणि ते पाहिजे शासनाच्या का चुका आहे मी तर आपण त्याला बसलो होतो मुंबईला त्यावेळी खरं ते गणेश पाटील होते आपले सचिव ते माझ्यावर होते स्टेजवर आणि पटकन बदला करून घेत होतो. ते गणेश पाटील आज रिटायर झाले सध्यात आम्ही तर दुसरं त्यांनाच जबाबदारी देतो आता मी सगळी त्यांनी मान्य केली जबाबदारी त्यांना माहिती करायची. त्यांना माहिती सगळं. हां नाही, मग या सूचना काढायला द्यायचं आणखी यांनी फक्त आपला ड्राफ्ट दिलाय द्यायचा की हो आणि आपण पूर्ण करून आधी सूचना आता त्या मान आली तर नंतर परत हा तुम्हाला मान्यता कर दिला होता पाटलांकडे हो म्हटलं की मला पुढे जायला मला ज्या आम्ही सुधारणा केल्या त्या तुमच्यामुळे थांबेला रातभर नाही तुम्ही सकाळी थांबून असतो. सुधारणा तुम्ही सुचवल्या ती एक वेळ काढणं आणि ते वंशवाळीचं करणं हे दोन गोष्टी करायला फक्त आपल्याला. ज्या ज्या सुधारणा त्यांनी आपल्याला दिल्यात आम्ही त्या सुधारणा तिथे बरं आता यांनी दिल्या सुधारणा करणार आहेत का तुम्ही म्हणजे तक्ष मिटतोय मग तुम्ही नाही केलं मिटत नाही मग कारण त्यांनी जनगणना घालायला सांगितली ती घालावं लागेल. त्याला काहीच अडचण नाही आहे. दुसऱ्या पूर्वीची जी तुम्हाला धरायची ना ती जनगणना देणं ती फक्त तुम्हाला एक काही शाळ घालायचे नाव पाहिजे त्यांना. समाधान होईल फक्त ते करू आपण ना. त्यांचं म्हणणं काय आहे की समजा सत्कार करायचं तर टोपी टाव्याला सकट करा. उपरणं देऊ ना सत्कारच केला हा उपरणं देऊ शाल नको शाल उपरणं उपरणं ते नसतं का पण तेच पाहिजे. गमच्या बांधायला हा पण मग तसं जनगणनात पाहिजे तर घ्या टोपी नका घालू. तुम्ही म्हणूच नाही तुम्हाला पण घ्या ना काय प्रॉब्लेम आहे जनगणना घ्यायला माझी अडचण नाही काही. झाला आता ते घेतो म्हणजे नाही घेतलं तर दोष कोणाला द्यायचा अभ्यासकांनी आणि माझ्याकडे सुरू करतात काम. सुधारणा केल्या आता तिकडे बी एक पत्र इकडे बी हे आपल्याला ठेवू ना. पुढे ओढले गेले ना नाही सरपंच हे आता आम्ही जे लिहिलंय ना हे तुम्ही आता दादांकडे ठेवा त्याच्या उद्या प्रत काढेल आणि मला व्हॉट्सअप याच्यामध्ये एसओपी कमी झाले ना आम्ही किंवा कोणाला तरी मुंबईला धाडा काढा कमिशनरला बोलून घेतो मी पाठवतो कोणाला तरी ज्या आपली सुविधा आहे करणार ते ऍड करून टाकतो. काही गोल गोल काढायची गरज एसओपी ऍड करतो संपून द्यायची मी फॉलो ऑर्डर काढतो. एसपी मध्ये काय ऍड करायचं हे आपण 2 शब्द वापरायचे जनगणना जनगणनेचा SOP मध्ये जनगणना जमन का मग त्यांचं म्हणणं अधिकाऱ्याला सांगत ते एसओपी देऊन जातं. याच्यात आलं तरच ते अधिकारी ऐकतील. आपण एसओपी मध्ये घ्यायचं का मग हो ना मग हो ना याच्यात नाही घ्यायचं ना
त्याच्यावर JR मध्ये JR ची जेसीबी आहे ना, बाबा, JR मध्ये घेतलं काय घेतलं, JR ची जेसीबी SOP आहे ना, तेच आम्ही करतो तुम्हाला देतो ना. विभागीय आयुक्ताच्या सही आदेश काढतो ना मी तुम्हाला देतो ना. बस का आता विभागीय आयुक्ताच्या मला कसं कळणार नंबर आहे? टाकूनच होईल ना. तुम्हाला या कसं JR कळणार आहे? नंबर टाकून. हे असं असं लिहिलंय, हे आमच्याकडे आहे ना. ते राहू दे, आपलं राहू दे. तुम्ही पाटील हा, दादा. तुमच्याकडे पाहिजे. हे याची व्हॉट्सअप कपड द्या ना. काय करायचं ते काय तर तुमच्याकडे राहू द्या. सरपंच साहेब आपल्यासाठी मला फक्त झेरॉक्स बरं का सरपंच झेरॉक्स पाहिजे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि माझ्या व्हॉट्सअपवर पाठवा. आपण काय नाही त्यावर कळेल. कारण मग तुमचंच महत्व, दुसरं काही नाही ना. नाही नाही ते आम्ही काय लिहून दिलं, आम्हाला उद्या दाखवा तो. स्क्रीनशॉट काढा ना. तुम्ही एक काम आणि करा, किशोरला शिकवायला तुम्हीच एक पाठवून काम द्या. करा, साहेबाचं काम तुम्हीच बघता ना. इथून शेवटच्या पानापर्यंत फोटो काढून घ्या. तुम्ही तुमच्या झेरॉक्स आमचे पैसे ना पैसे झेरॉक्स कुठून घालता? तुम्ही काढून एक प्रत आम्हाला. नाही तर काय घ्या काना फोटो काढू, मला ही द्या. त्यातली फक्त ही द्या. ते आपला JR ची. ते प्रारूपचा हा गुन्ह्याचं सुरू आहे ना. म्हणजे काय ते सोडित असतोय आणि तुमच्या ऍक्टरची होय ते सोडित असतात, हे नाही. तुम्ही दिलेलं ते मला दिलेलं. बाकीचे फोटो काढून घ्याल तेवढं ते तर आपली कॉपी नाही करायची मिनिटशी ती. याच्यानंतर ती ही नाही नाही ते पाडले का 2-5 ड्राफ्ट. बाकीचं तवर हे काढून घ्या तुम्ही फोटो. ड्राफ्टचा ठेवा मग. अजून एक बाकीचे घ्या तवर काढू. ही बाकीचं तवर फोटो काढून घ्या काना आणि मग आम्हाला आमचं माघारी द्या ते 3. कुणाकडे ते आमचं पहिले पाणी किशोरराव दे. तुमचा नंबर आहे ना? तुम्हाला पाठवणार. मला पाठवतो तुम्हाला फोटो काढून घ्या. ओके ना, हो ना मग. ते मी काढतो इथं. मुद्दाम काय केलं प्रत्येक सही करून दिलं म्हणजे आणि गुन्ह्याचं कुठे याच्यात गुन्ह्याचं काही नाही, आहे ना, मागं आहे ना. ते शेवटचं 14 मागं आहे. एक मिनिट महत्वाचं. राज्यस्तरीय ठरेल. नाही काढू घ्या फक्त फोटो. आम्ही काय बदला दिला आम्हाला राहील. हे आपण गुन्ह्याचं उल्लेख केला नाही. गुन्हे आकडे वाचून दाखवले. फक्त 60 गुन्हे मागायचे लागले. सरकारने मी पत्र दाखल ना आता. पण आपण जे म्हटले की त्या थोडं कमी जास्त करू ते करावं एवढं म्हटलं. मला स्कीम्स आहे बाकी तर 90% गुन्हे मग घेतलेच आहेत. सगळ्या चुकीचं माहिती आहे तुमचं. मला तुम्ही माहिती माझं आहे आहे का? आपण मला माहिती आम्ही तुम्हाला काय खोटं बोलत नाही. तुम्ही त्यावेळेस म्हणले उदाहरणार्थ सांगतो 61,000 मिळाले. अधिकाऱ्याने सांगितलं तुम्हाला. तो प्रमाणपत्र व्हॅलिडेशन करायचं. ऐका तसं बोलत नाही हो मी. तुम्ही समजूनच घेत नाहीयेत. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. तुम्ही काय म्हणले गॅजेटनुसार 61,000 दिले. कुणी माहिती दिली तुम्हाला? अधिकाऱ्याने. त्याच्यावर तुम्ही बोलला. आज तुम्ही काय म्हणला 2,000 निघाले गॅजेटनुसार. सरकार काय म्हणते 308 निघाले. तसं 90% गुन्हे मागे घेतलेले नाहीयेत. त्या दिवशी फडणवीस साहेबांनी जी रितसर माहिती दिली ना तीच माहिती आहे. लिखित त्याची बी लिखित दिलत ना. अहो लिखित देतात हे लई कन्फ्युजन आहे. भयान कन्फ्युजन आहे. परत खर्च करू का तुम्ही? 1556 गुन्हे त्यातले 934 मागे घेतले असं फडणवीस साहेबांनी सांगितलं. अर्धे मी मागे घेतले, अर्धे राहिले. त्यातले 61 गुन्हे 81 गुन्हे हे न्यायालयात प्रलंबित आहेत. ते आम्ही न्यायालयात चालवतो ते पण मागा आम्हीच घेतो. न्यायालयात जावं लागतं पण न्यायालयातून त्यातले 34 असे आहेत की ते घेण्यासारखे नाही. त्यांचं असं म्हणणं आहे 81 आम्ही ते पेंडिंग घेतो असं त्यांचं म्हणणं. त्यामुळे हे सखोल जावं लागेल याच्यात. ते तुम्हाला काल देखील मी लिहून दिले. सरसकट गुन्हे मागे घेतो म्हणजे कारण दोषच आमचा नाही ना. आणि तुम्हाला आमची तशीच केस व्हायची का? काय कारण नाही. तसं नाही म्हणत. तर आमचे गुन्हे दाखल करून घ्या अधिकाऱ्यावर. कारण त्यांनी आमच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर 120/300 टाका. मग त्यांना कळत. सुरुवात तिथून करा. मग ते आम्ही एक्झामिन करून घेतो आपण गुन्हे मागे आमचे 150 पोलिसांवरती त्यावेळेस ते अर्ज येतं पोलिसांनी त्यावेळेस फेकून दिले. ऐकलं नाही ना.
पोलिसांचं हा ऐक काही मुद्दा महत्वाचा आहे सुद्धा, पण आम्ही परत म्हणण्याप्रमाणे आकडेवारी जर काही केलेलं असेल तर मी स्वतः तपासून घेईन. नाही नाही ते गुन्हे सरसकट मागे घेण्याचे कारण शिरोली उपसमिती सरसकट मग पडलं आपण काही म्हटलं सरसकट मग काही घेता येणार नाही. काही गंभीर स्वरूपाची गुन्हे आहेत, फक्त कर्मामध्ये थोडा काही आपण म्हटल्याप्रमाणे तो बदल करू, आपण तो करतो त्या पद्धतीने. चालत वेगवेगळे नाही अंतरवालीचे नाहीत रे बाबा. अंतरवालीचं आपण काय म्हणतो जे अंतरवालीचे गुन्हे आहेत ना तुम्हाला तसे ठेवायचे का ठेवा, तर मग त्यांच्यावर 321 दाखल करा पोलीस 150-200 पोलीस पाहून द्या फाईट दोन्ही कन्व्हेन्शन दोन्ही त्यालाही भोगल मग ते मग त्याला कळण कसा कच्चा असतो ती पोलिस होते म्हणून लिहिलं गुन्हे दाखल झाल्यावर असं का राईट नाही का सरकारला पोलिसांना पोलिसात नसत एखाद्या विरोधी पक्षाला एखाद्या मंत्र्याला आमदार अटक करायची असेल तर राज्यपालांची परवानगी लागते विरोधी पक्षांना अटक करण्यासाठी सुद्धा. तसा काही राईट असेल ना पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी काहीतरी गृह मंत्रालयाला राईट असतील ना का त्यांनी काही पण करावं मनमाने असं थोडे. कोणताही बोलून घेतो त्याच्यावर बोलून एवढे म्हणजे मग जे आहेत गंभीर स्वरूपाचे त्याच्यात काय थोडा शिथिलता गंभीर कुठलेच आमचं म्हणणं काय जे दिसतेत का नाही दिसत